मच्चिता मदगत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तच्च मां नित्यं दुष्यन्ति च रमन्ति च मच्चिता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तच्च मां नित्यं दुष्यन्ति च रमन्ति च मच्चिता मदगत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तच्च मां नित्यं दुष्यन्ति च रमन्ति च मच्चिता मदगत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तच्च मां नित्यं दुष्यन्ति च रमन्ति च माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. श्री प्रभुपाद या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांचे लक्षण सांगण्यात आले आहे. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममय सेवेमध्ये रममाण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णाच्या चरणकमलावर कधीच जोडू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात. या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांचे लक्षणे विशेष रूपाने वर्णिलेली आहेत. भगवत भक्त हे भगवंताच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यास रममाण झालेले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णाच्या काही लीन झालेले असतात आणि इतर भक्तांमध्ये कृष्ण कथा करण्यामध्ये त्यांना आनंद वाटत असतो. भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारे दिव्यानंदाचा अनुभव येतो आणि पारंपरिक अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात. एकदा ते अशा दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंताने आपल्या नामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च सिद्धीचे आस्वादन ते करू शकतात. श्री चैतन्य महाप्रभू भक्तीचे तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजरोपणाशी करतात. ब्रह्मांडातील वेगवेगळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्या जीवांना शुद्ध भक्तांच्या संगती घेण्याचे व भगवद्गीता म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लागते. भक्ती ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये ते बीजाचे रोपण केले आणि जर जीवाने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन केले तर ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमितपणे पाणी घातल्याने अंकुरित होते त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते. ही आध्यात्मिक भक्तीला हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाच्या आवरण भेदीत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वातही ती वाढत जाते आणि श्रीकृष्णाच्या सर्वोच्च लोकांमध्ये गोलोककुंडामध्ये जाऊन पोहोचते. अखेरीस ही भक्तीला श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय घेऊन ते विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेळेची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात त्याप्रमाणे हळूहळू या भक्ती रूपरेखेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्ती लतेवर जलसिंचन चालूच राहते. या भक्तिलतेचे विस्तृत वर्णन चैतन्य चरितामृतात करण्यात आले आहे. या ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरणकमलाचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंतांच्या सानिध्याविना क्षणभरही जगू शकत नाही. अशा अवस्थेत भक्ताला भगवंतांच्या सानिध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांची प्राप्ती होते. भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये भगवंत आणि भक्त यांच्या
संबंधाविषयीची वर्णने आहेत. म्हणून श्रीमद भागवतातच सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. श्रीमद भागवत पुराण कमलम यद वैष्णवानां प्रिय. भागवतात भौतिक कर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष इत्यादीचे मुळीच वर्णन नाही. श्रीमद भागवत हे केवळ एक असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेमध्ये साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनाचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. तोमज्ञान दिव्यान्तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा मह्यं ददाति सोपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीरामकृष्णं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सर्वनामकारितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं कृष्णपादां श्रीरवन्दो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्ते. कृपा सिंधु भैरवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. मला हिंदीमध्ये बोलायला जमणार नाही. प्रभूजींना मी अगोदरच सांगितलं होतं मी मराठीमध्ये लेक्चर करेन. मला हिंदी येते, परंतु हिंदीवर माझा जास्त प्रभाव नाही. पुढे हरी बोल. तर काळेवाडी ही माझी आध्यात्मिक कर्मभूमी आहे. कारण 2008 ला ज्यावेळेस मी भक्तीमध्ये आलो तर मी या ठिकाणी सत्संगला यायचो. त्यावेळेस इथं मंदिर नव्हतं, समोर जे स्टेज आहे त्या ठिकाणी प्रवचन व्हायचं, लेक्चर व्हायचं, सत्संग व्हायचा. तर त्या ठिकाणी बऱ्याचदा येऊन मी तिथं भक्तांच्या संघामध्ये मी माझी आध्यात्मिक प्रगती केली. तर या ठिकाणी बरेचसे वरिष्ठ भक्त आहेत काळेवाडीमध्ये. तर काळेवाडीमध्ये माझा हा पहिल्यांदाच प्रवचन आहे, पहिलंच प्रवचन आहे. तर मी तुम्हा सर्व भक्तांच्या चरणाशी प्रार्थना करतो आणि मला आशीर्वाद द्या की जेणेकरून मी हे सेवा पार पाडेल. हरे कृष्ण. तर भगवंत गीतेमध्ये या अध्यायामध्ये सांगतात की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. ज्यावेळेस भगवंतांचे भक्त एकत्र येतात त्यावेळेस त्या ठिकाणी भौतिक गप्पा नसतात. तुझ्या घरी काय चाललंय, गावाला काय चाललंय, पोरबाळ वगैरे आहेत का. तर शक्यतो हे जे प्रजल्पकारी जे भाषण आहेत किंवा संवाद आहेत हे आपण करायचे नसतं. तर त्यावेळेस फक्त एकत्र आल्यानंतर भगवंतांच्या लीला किंवा कथा ह्याच्यावरच आपण कथन करायचं असतं किंवा चर्चा करायची असते. आणि त्यामुळे काय की या ठिकाणी सांगतायत माझे भक्त एकत्र आल्यानंतर ते भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळ पाहिला आणि त्या कमळावर ब्रह्माजींचा जन्म झाला. त्यानंतर
ब्रह्माजींचा जन्म झाल्यानंतर ब्रह्माजींना वेदाचं ज्ञान भगवंताने दिलं. ते वेद, तो वेद एकच होता आणि एका वेदाचं नंतर सतयुग, त्रेतायुग, द्वापर, सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुगामध्ये तोपर्यंत एकच वेद होता. आणि ज्यावेळेस कलियुग येणार हे भगवंतांना समजलं, त्यावेळेस व्यासदेवांना त्यांनी अनुग्रह केला आणि व्यासदेवाने एका वेदाचे 4 वेद केले. 4 वेद केले तर सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, तर हे 4 वेद केले. तर या 4 वेदामध्ये एका ग्रंथामध्ये त्यांनी बसवले. तर त्यामध्ये 1130 चॅप्टर होते. प्रत्येक वेदामध्ये 1130 चॅप्टर होते आणि एका अध्यायामध्ये 4 भाग त्यांनी केले. आणि हे समजून घेण्यासाठी, आता वेद त्यावेळेस कुणाला समजत नव्हते, तर हे वेद समजून घेण्यासाठी व्यासदेवांनी उपनिषदाची निर्मिती केली. 108 उपनिषद तयार केले. परत हे उपनिषद काही लोकांना समजले, परत हे उपनिषद समजत नाही म्हणून वेदांत सूत्राची निर्मिती केली. वेदांत सूत्र टेक्निकल होता, समजा थोडस वर जात असेल, परंतु मला सांगणं गरजेचं आहे. तर वेदांत सूत्राची निर्मिती केली. मग हे वेदांत सूत्र सुद्धा समजत नव्हते. मग व्यासदेवांनी 18 पुराणांची निर्मिती केली. 18 पुराण हे कोणी लिहिले? गणेशजींनी लिहिले. व्यासदेवांनी 18 पुराणांची निर्मिती केली आणि ह्या 18 पुराणा व्यतिरिक्त तरीही लोकांना हे ज्ञान समजत नाही म्हणून त्यांनी आपल्यासारखे, आता कलियुगामध्ये सर्व क्षुद्र लोक आहेत, तर या लोकांना हे समजण्यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारताची निर्मिती केली. तर हे जे रामायण आणि महाभारत आणि जे 18 पुराण हे जे सर्व आहे, हे सर्व व्यासदेवांनी गणेशजींना सांगितलं. तर महाभारताचं लेखन करत असताना ज्यावेळेस व्यासदेव श्लोक सांगायचे, त्यावेळेस गणेशजी हे पटकन श्लोक लिहून पुढे जायला पाहिजे, कारण का व्यासदेवांना श्लोक तयार करायला वेळ लागायचा. मग व्यासदेवाने त्यांना एक अट टाकली की म्हटले, तुम्ही हा जो श्लोक आहे हा श्लोक समजल्याशिवाय तुम्ही लिहू नका. गणेशजींना अट टाकली की तुम्ही हा श्लोक समजल्याशिवाय तुम्ही पुढे लिहू नका. मग गणेशजी प्रत्येक श्लोक समजून घ्यायचे आणि मग लिहायचे. आणि या कालावधीमध्ये एक 8-10 श्लोक झाले की एक गुह्य श्लोक व्यासदेव त्या महाभारतामध्ये टाकायचे. महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. तर त्या 1,00,000 श्लोकामध्ये असे 8,800 गुह्य श्लोक आहेत. तर या गुह्य श्लोकामधला एक श्लोक आहे, उच्चिष्टम शिवनिर्माल्यम, उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमना मृतकर्पटम काकविष्टा संयुक्तम पंचभूतानी भारत. आता याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. उच्चिष्ट, उच्चिष्ट याचा अर्थ काय होतो? उष्ट, जे आपण खाल्लंय ते उष्ट. उच्चिष्ट शिवनिर्माल्य वमना मृतकर्पटम काकविष्टा संयुक्त पंचभूतानी भारत. भारत या शब्दाचा दुसरा अर्थ संस्कृतमध्ये पवित्र होतो. आता उच्चिष्ट पवित्र, उच्चिष्ट एखाद्याचं उष्ट हे पवित्र कसं असेल? समजा तुम्ही या ठिकाणी, मी या ठिकाणी जेवलो आणि या ठिकाणी खरकट ताट टाकलं तसंच, तर हे पवित्र कसं असेल? पण तरीही उच्चिष्ट जे आहे त्याचा भगवंतांना भोग आपण भगवंतांनी खाल्ल्यानंतर आपण प्रसाद घेतो, बरोबर का? आपण खाल्ल्यानंतर भगवंतांना भोग लागतो नाही. परंतु एक वस्तू अशी आहे की तिला पहिल्यांदा तिचं उच्चिष्ट झालेलं असतं, उच्चिष्ट झालेलं असतं आणि त्याला भगवंतांना त्याचा भोग दाखवतात. कोणती वस्तू कुणाला सांगता येईल? अशी कोणती वस्तू आहे की ती उच्चिष्ट झालेली आहे, पुष्टी झालेली आहे आणि तिचा भगवंताला भोग दाखवला जातो? दूध. ज्यावेळेस गाईचं दूध काढलं जातं, पहिल्यांदा गाईचं वासरू पाजलं जातं, बरोबर? समजतंय ना? गाईचं वासरू पाजलं जातं आणि ते वासरू पिल्यानंतर तिचं दूध काढलं जातं, बरोबर? उच्चिष्ट शिवनिर्माल्य,
शिवनिर्माल्य. शिवनिर्माल्य म्हणजे काय तर शिवजींनी शिवनिर्माल्य म्हणजे जर समजा आपण आंघोळ केली तर ते पाणी काय होणार अपवित्र होणार. पण तरी पण ते पाणी पवित्र मानलं गेलं. उच्चिष्ट शिवनिर्माल्य. शिवनिर्माल्य आंघोळीचं पाणी पवित्र असेल अशुद्ध होतं ना. आपण आंघोळ केल्यानंतर काही पवित्र आहे पाणी पितो का आपण नाही पितो कारण का ते उच्चिष्ट झाले म्हणजे अपवित्र झाले. तर त्याचं जे उदाहरण आहे ते शिवजींचं आहे. शिवजी ज्यावेळेस उच्च लोकातून गंगा ही धरतीवर आली जमिनीवर आली त्यावेळेस तिची जी धारा आहे ती भगवंतांनी शिवजींनी आपल्या मस्तकामध्ये धारण केली आणि ती जी धारा आहे ती भगवंतांना संपूर्ण शिवजींना संपूर्ण आंघोळ घालून तिथून ती गंगा नदी म्हणून पवित्र झाली आणि त्या गंगेचं पाणी आपण तीर्थ म्हणून पितो की नाही. म्हणजे शिवनिर्माल्य म्हणजे त्यांना अभिषेक झाला त्या अभिषेकाचं पाणी आपण ते पवित्र म्हणून पितो. तसं गंगेचं पाणी हे अजूनही पवित्र आहे. गंगेच्या पाण्यावर अमेरिकेतल्या आणि इतर देशातल्या अनेक लोकांनी संशोधन केलं. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. गंगेचं पाणी आणि गोमूत्र याच्यामध्ये कधीही किडे पडत नाही. गंगेचं पाणी आणि गोमूत्र याच्यामध्ये कधीही किडे पडत नाही. माझ्याकडे 3 वर्षापूर्वी आणलेली गंगा नदीची ते पाणी आहे तर ते पाणी अजून तसं आहे जसंच्या तसं आहे. आता थोडं राहिलं पूजेसाठी फक्त मी वापरतो तर त्याच्यामध्ये कधीही किडे पडत नाही. उच्चिष्ट शिवनिर्माल्य. वमन. वमन म्हणजे काय उलटी. तर उलटी जर समजा एखाद्याने केली तर आपल्याला त्याच्याकडे बघूशी सुद्धा वाटत नाही बरं किडच वाटते. पण ही जी उलटी आहे ही उलटी भगवंतांना प्रिय आहे. ह्या उलटी जी आहे ह्या उलटीना भगवंतांना अभिषेक केला जातो. कुठली वस्तू असेल मध. कारण का मध ही कुठे अशी झाडाला लागत नाही. मधमाशा काय करतात प्रत्येक फुलावर असतं. फुलावर बसल्यानंतर त्यातला जो मध आहे ते शोषून तोंडाने ओढतात. त्यांची जी सोंड असते त्याने ओढतात काय ओढतात आणि ज्यावेळेस त्याचं ते मधाचं पोळं तयार होतं त्या पोळ्यामध्ये ते आणून सोडतं. म्हणजे काय करतात उलटी करतात. आणि त्यांनी काय केलं आपण काय करतो ज्यावेळेस भगवंतांना अभिषेक टाकायचा त्यावेळेस अभिषेकाला मधाचा वापर केला. उच्चिष्टम शिवनिर्माल्य वमन मृत कर्पटम. मृत कर्पटम. मृत कर्पटम म्हणजे काय प्रेतावरील वस्त्र. ह्याला सुद्धा शास्त्रामध्ये पवित्र मानलं गेलेलं आहे. प्रेतावरील वस्त्र आणि भगवंत ते धारण करतात. भगवंत ते धारण करतात. उच्चिष्ट शिवनिर्माल्य वमन मृत कर्पटम. भगवंत ते वस्त्र धारण करतात. कुठलं वस्त्र आहे असं जे आपण जर समजा एखादा माणूस मृत झाला मेला आणि त्याच्या अंगावर जर एखादी चांगली चादर आपल्या शॉल असेल 2000 रुपयाची तर ती चादर आणून आपण घरी वापरतो का नाही वापरणार. आपण विकून देणार कारण का त्या मयताच्या वरची चादर आहे. परंतु असा जीवात्मा जो आहे एक जीवात्मा आहे की त्याचं जे अंगावरचं जे वस्त्र आहे मेल्यानंतर त्याचं वस्त्र भगवंत अंगावर धारण करतात. रेशम किडा बरोबर. कारण रेशमचा किडा जो आहे ज्यावेळेस तो रेशम त्याच्या तोंडातून तो तयार करत असतो आणि त्याच्यामध्ये काय होतं तो गुरफटला जातो. गुरफटल्यानंतर त्यांनी संपूर्ण आपल्या अंगावर त्यांनी ते रेशम तयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तो तसाच गुदमरतो आणि तो आतमध्ये मरतो. म्हणजे काय झालं त्याच्या अंगावर ते रेशमाचं वस्त्र तयार झालं. रेशीम तयार झालं आणि काय केलं जातं त्या रेशीमचं वस्त्र तयार करून रेशीमचं वस्त्र भगवंतांच्या अंगावर भगवंत धारण करतात. उच्चिष्टम शिवनिर्माल्य वमन मृत कर्पटम काकविष्टा संयुक्त पंचभूतानी भारत. काकविष्टा काक म्हणजे कावळा. काकविष्टा
तर कावळा ज्या झाडावर बसतो म्हणजे अश्वस्थ वृक्ष म्हटलं गेलं त्याला, म्हणजे वडाचं झाड, वडाच्या झाडाला पवित्र मानलं गेलं. तर अशा पद्धतीनं ही जी 5 हे जे सांगितले उच्चिष्ट शिवनिर्माण वमन मृत कर्पण काकविष्ठा संयुक्त पंचभूतानी भारत. तर असे नारद मुनी ज्यावेळेस महाभारत लिहायला लागले तर त्यांना एक गुह्य श्लोक टाकायचा आणि गुह्य श्लोक टाकल्यानंतर गणेशजी विचार करायचे की ह्या श्लोकाचा अर्थ काय. तोपर्यंत नारद मुनी नाही, व्यासदेव, तर व्यासदेव इंद्र 10-15 श्लोकांची तयारी करायची. अशा पद्धतीनं महाभारतामध्ये 8800 हे गुह्य श्लोक आहेत. तर या महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये कुरुक्षेत्रावर जी गीता सांगितली, या गीतेचा जन्म भीष्म पर्वामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत आणि त्या 700 श्लोक जो आहे त्या 700 श्लोकामध्ये 10व्या अध्यायातला 9वा श्लोक आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर भक्तांचा संघ भक्तस्थ संघ वंचिता मतगत ब्रह्मा बोधयंत परस्पर. माझे जे भक्त आहेत ते काय करतात, एकत्र आल्यानंतर माझी चर्चा करतात आणि दिव्य आनंदाची प्राप्ती करतात. म्हणजे भक्त एकत्र येतात म्हणजे त्या ठिकाणी भक्तांचा संघ होतो. तर लोकांना वाटतंय की भक्तीचा हा जो विषय आहे हा भावनिक आहे आणि अजूनही लोक समजतात. कारण का लोकांना काय वाटतं की अरे जे अडाणी लोक आहेत, जे शिकलेले नाही, जे गरीब आहेत, अशा लोकांनी भक्ती करायची असते. परंतु हा भावनिक विषय नाही. तर प्रभुपाद एकदा मुंबईमध्ये आले असता त्या ठिकाणी प्रभुपाद आल्यानंतर त्यावेळेस खूप प्रभुपादांनी मोठे कार्यक्रम केले. मुंबई, दिल्ली, कलकत्ता जवळजवळ त्यावेळेस 10,000 पब्लिक त्यावेळेस 1971-72 ची गोष्ट आहे. तर त्यावेळेस पब्लिक यायचं. असंच प्रभुपादांना एक व्यक्ती भेटायला आणि तो थोडा नास्तिक होता. तर तो म्हटला की काय म्हणजे स्वामीजी तुम्ही भगवंताच्या फोटोसमोर ताट ठेवता आणि तिथं मंत्र म्हणता आणि मंत्र म्हटल्यानंतर तो 10 मिनिटं प्रसाद ठेवता तुम्ही आणि प्रसाद ठेवल्यानंतर सांगता की भगवंतांनी हल्ले म्हणते आणि तुम्ही लोकांना उल्लू बनवताय. तर प्रभुपाद म्हटले की भगवंत गीतेमध्ये सांगताय अश्नामी म्हणजे मी खातो. भगवंत गीतेमध्ये स्वतः म्हणताय की अश्नामी मी खातो. तर म्हणजे मी तुझ्यासारख्या मूर्खाचं काय ऐकू, तुझ्यासारख्या मूर्खाचं मी काय ऐकू. अशा पद्धतीने प्रभुपादांना लोक असे त्यांची टिंगल करायचे किंवा त्यांना विरोध करायचे. तर भगवद्गीता भक्तीची विधी ही मोठी प्रोसेस आहे. तर भक्तीमध्ये सिद्धांत सांगितला जातो. सिद्धांत सांगितल्यानंतर तो समजून घ्यायचा असतो, नंतर आचरण करायचा असतो आणि मग त्याचा रिझल्ट येतो. उदाहरणार्थ हरे नाम ही केवळ कलियुगामध्ये हरीच्या नावाशिवाय पर्याय नाही. हरे नाम ही केवळ कलो नास्तो गतिरत्न, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. हा सिद्धांत आहे. परंतु हा समजून कसा घ्यायचा, तर शास्त्रामध्ये सांगितलंय की हरीच्या नावाशिवाय पर्याय नाही. मग कोणतं हरीचं नाव घ्यायचं आपण, काय शास्त्रामध्ये अनेक श्लोक दिलेले आहेत, मंत्र दिलेले आहेत. मग कोणतं हरीचं नाव घ्यायचं, तर आपण जो मंत्र महामंत्र म्हणतोय त्याचा उल्लेख हा पद्मपुराणात आहे. पद्मपुराणामध्ये या श्लोकाचा उल्लेख आहे. द्वात्रिश अक्षरम मंत्र नाम षोडश कार्मिक. द्वात्रिश अक्षरम मंत्र नाम षोडश कार्मिकम ब्रजजन वैष्णव नित्यम राधा कृष्ण फलम नवे. द्वात्रिश 2 आणि 30 32 अक्षराचा मंत्र. बघा आपले हरे कृष्ण महामंत्र मागा तुम्ही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. द्वात्रिश अक्षर मंत्र
32 अक्षराचा मंत्र. नाम षोडश कान्वित. नाम 16 अक्षर आहेत ना, 16 अक्षर. द्वादश अक्षर मंत्र नाम षोडश कान्वित. ब्रजजन वैष्णव नित्य. जे वैष्णव आहेत ते सतत ब्रजजन म्हणजे वैष्णव हे ज्यांना राधा कृष्णाची प्राप्ती करायची आहे ते त्यांचा जप करतात. ब्रजजन वैष्णव नित्य राधा कृष्ण फलम लभे, की जे या मंत्राद्वारे भगवंताची राधा कृष्णाची प्राप्ती करतात. तर हा जो मंत्र आहे हा कलियुगामध्ये अधिकृत मानण्यात आलेला आहे. तर या मंत्राचा आपण जप करायचा असतो. हा जप आपल्याला या सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे. जप करायचा हा जप समजला आपल्याला की आपल्याला हा शास्त्रानुसार मान्य आहे. मग आपण काय करतो, तो जप उच्चारण करतो, रोज साधना करतो, भक्ती करतो, रोज सकाळी 16 माळा, त्याच्यानंतर रोज 16 माळा करत त्याचं आचरण करतो आणि नंतर आपल्याला त्याचा रिझल्ट येतो. मग तो जो रिझल्ट आहे तो आपण आपल्यामध्ये भगवंतामध्ये प्रेम निर्माण होतं. अशा पद्धतीनं भक्ती आपण भक्ती चालू करतो. तर भक्तीमध्ये सर्वात महत्वाची अशी कोणती गोष्ट आहे? भक्तीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? कोण सांगेल मला? थोडस जरा चर्चा पण करायची असते. भक्तीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? हरिनाम. अजून सेवा. अजून माताजी नम्रता. अजून आचरण. अजून जे मेन पाहिजे तेच आचरण आहे. अजून भक्तीमध्ये सांगितलं की सेवा, आचरण, हरिनाम या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु ह्यांना एकत्र ज्या ठिकाणी आपल्याला याचे एकत्र ज्या ठिकाणी आणलं जातं त्याला काय म्हणतात? भक्तांचा संघ. तर भक्तांचा संघ हा आपल्याला भक्तांच्या संघामध्ये जर तुम्ही आला तर आपल्याला काय काय फायदा होतो? साधारण भक्तांच्या संघामध्ये आता तुम्ही जवळजवळ बरेच वर्ष लोक येतात या ठिकाणी, मग आपल्याला काय फायदा झाला? प्रत्येकाला फायदा झालेला आहे. कुठला ना कुठला तरी फायदा झालेला आहे. काय फायदा झाला? साधारण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं. अजून आचरण सुधारतं. अजून प्रसाद, सगळ्यात महत्वाचा प्रसाद आहे. प्रसाद मिळतो आपल्याला. तर ज्यावेळेस भक्तीमध्ये आपण येतो त्यावेळेस आपल्याला हरिनाम प्राप्त होतो. भक्तांच्या संघामध्येच आपल्याला हरिनाम मिळाले. हरिनाम मिळालं की आपला फायदा काय होतो? आपण भक्तांच्या संघामध्ये 16 माळा करायला लागतो. 16 माळा करताना आपण 4 नियमांचं पालन करतो. भक्तांच्या संघामध्ये आलेच ना, काही एकटा करतो, एकटा नाही करू शकत आपण. त्यानंतर रीडिंग, श्रवण, वाचन हे करतो. नंतर आपल्याला प्रसाद मिळतो, भगवंताच्या कथा मिळतात. त्याच्यानंतर आपण यात्रेला जातो. यात्रेला भक्तांच्या संघामध्ये जातो ना, आपण एकटा जातो. एकटा जाऊन यात्रा होऊ शकत नाही. कारण गोवर्धन परिक्रमा करायची म्हटलं तर आपण एकटा करू शकत नाही. त्याला आपल्या बरोबर भक्तच पाहिजे. नाही तर तो 6 तासाची परिक्रमा त्याला पूर्ण दिवस जातो. कारण का भक्तांचा संघ असेल तर आपल्यामध्ये हा बदल होतो. भक्त संघापासून दूर गेला तर सर्व बेकार होतो. भक्त संघापासून सत्संगापासून जर दूर गेला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आणि कुणीही एकटा भक्ती करू शकत नाही. त्याला भक्तांच्या संघामध्येच आलं पाहिजे, सत्संगामध्येच आलं पाहिजे, तरच तो भक्ती करू शकतो. भक्तांचा संघ हा सर्वात महत्वपूर्ण आहे. भगवंताकडे आपण प्रार्थना केली पाहिजे की भक्तांच्या संघामध्ये मला राहू दे किंवा मला भक्तांचा संघ प्राप्त होऊ दे. जर कारण का भक्तांचा संघ हा वैष्णवांसाठी, भक्तांसाठी फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. याचे पुढचे परिणाम तुम्हाला मी सांगेल किंवा त्याचे महत्व पुढे सांगेल. तर नारद मुनी, एक कथा येते, नारद मुनी भगवंताकडे जातात आणि त्यांना सांगतात म्हणजे काय म्हणते भक्तांच्या संघाची एवढी काय मोठी महत्व म्हणते, एवढं महत्व काय दिलंय भक्तांच्या संघाला. तर भगवंत सांगतात पृथ्वीवर जा आणि त्या ठिकाणी एक किडा आहे
जंगलामध्ये एक किडा आहे आणि त्या किड्याला जाऊन विचार. भक्त संघाचं महत्व त्याला जाऊन विचार. आता नारद मुनी जातात आणि त्या किड्याकडे बघतात, असा हात जोडतात, तर किड्याचा मृत्यू होतो, किडा मरतो. नारद मुनींना आश्चर्य वाटतं, हा काय प्रकार आहे. म्हणजे मला तर भगवंतांनी सेवा केली आणि म्हणजे हा तर मेला. मग नारद मुनी परत भगवंताकडे येतात. भगवंताकडे आल्यानंतर त्यांना सांगतात की असं असं झालं आणि तो किडा मेला. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे पृथ्वीवर जा आणि अशा अशा ठिकाणी एका गायीने एका बछड्याला जन्म दिलेला आहे, वासराला जन्म दिलेला आहे आणि त्याला जाऊन विचार की भक्त संघाचं महत्व काय. नारद मुनींना आश्चर्य वाटलं, म्हणजे आताच म्हणजे मी जाऊन आलोय आणि हा किडा मेलाय, परत असं काय झालं तर म्हणजे मला गो हत्येचं पाप लागेल. तरी पण नारद मुनी जातात आणि त्यांना तिथं हात जोडणार. तेवढं त्यांनी त्या वासराने नारद मुनीकडे पाहिलं आणि आपला जीव सोडला. नारद मुनींना आश्चर्य वाटलं, म्हणजे आता हे तर मला गो हत्येचं पाप लागलं. म्हणजे काही काय म्हणजे आता गो हत्येचं पाप म्हणजे किडा मेला, वासू केला. नारद मुनी परत भगवंताकडे येतात आणि म्हणजे नाही, म्हणजे हे काय मला असं काय काम सांगू नका, म्हणजे माझ्याकडून गो हत्येचं पाप झालं, मी जाणार नाही. म्हणजे नाही म्हणते, आता काय तसं म्हणणार नाही. नाही म्हणते मी जाणार नाही, तुम्ही गॅरंटी देतात का. तर भगवंत सांगताय की जा, म्हणते ही शेवटची वेळ. तुझा एक पृथ्वीवर राजा आहे आणि त्या राजाला एक पुत्र झालेला आहे, राजपुत्र, आणि त्या राजपुत्राला जाऊन विचार. आता म्हणजे एका किड्याच्या हत्येचं पाप लागले, गो हत्येचं पाप लागले, म्हणजे आता एका राजपुत्राचं मरणाचं मला पाप लागेल. तरी पण नारद मुनी आता भगवंतांची सेवा आहे, आज्ञा आहे म्हणून जातात आणि राज्यामध्ये गेल्यानंतर त्या राजपुत्राजवळ जातात आणि त्याच्याकडे बघतात. बघितल्यानंतर तो राजपुत्र उठतो आणि त्यांना नमस्कार करतो, दंडवत करतो आणि त्यांना सांगतो की म्हणजे मागील दोन जन्मापूर्वी म्हणजे मी किडा होतो, तुमचं दर्शन झालं आणि माझा वासराच्या याच्यामध्ये जन्म झाला. वासराच्या याच्यात जन्म झाल्यानंतर पुन्हा तुमचं दर्शन झालं आणि मी आता राजपुत्राच्या योनीमध्ये जन्माला आलो, म्हणजे राज्यामध्ये जन्माला आलेलो आहे. तर नारद मुनी म्हणजे भक्तांचा जो संघ आहे, तर नारद मुनींना समजतं की भक्ताचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी त्याचा उद्धार होतो. अशा पद्धतीनं ही नारद मुनीची गोष्ट आहे की भक्तांचा संघ हा किती महत्वाचा आहे. शास्त्रामध्ये श्लोक आहे, साधू संघ सर्व शास्त्र आहे, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी. लव म्हणजे काय, एका सेकंदाचा 14वा भाग. आता एका सेकंदाचा 14वा भाग तर तो आपण त्या याच्यावर काउंट सुद्धा करू शकत नाही. एवढं कमी समजत कसं काय शक्य आहे, आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. पण शास्त्र सांगते त्यामुळे हे खरं आहे. लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी आहे. तर भक्तीचा जन्म हा साधू संघामध्ये होतो आणि साधू संघाद्वारा भक्तीचं बीज आपल्या हृदयामध्ये टाकलेलं. साधू संघाद्वारा भक्तीचं बीज हे आपल्या हृदयामध्ये टाकलं जातं. तर जर समजा कोणी जर असं घर बसल्या जर संतांचं स्मरण केलं, चैतन्य महाप्रभूजींचं जर स्मरण केलं, हरिदास ठाकूर किंवा नित्यानंद प्रभूजी किंवा जे पंचतत्वाचे जे आहे त्यांचं जर श्रवण केलं, तर शास्त्र सांगते की त्याचं घर पवित्र. नुसतं स्मरणाद्वारे त्यांचा संमेलन केला तर आपलं घर पवित्र होतं. आणि त्यांनी जर घरामध्ये बसून जर समजा संतांचं दर्शन केलं, मनामध्ये संतांचं जर दर्शन केलं तर त्याचे डोळे पवित्र होतात. तर त्याचे डोळे सुद्धा पवित्र होतात आणि तो सुद्धा पवित्र होतो. तर प्रभुपाद ज्यावेळेस अमेरिका गेल्यानंतर प्रभुपादांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतो. अमेरिकेतले काही भक्त प्रभुपादांचं नुसतं असं दिव्य तेज बघून भक्तीमध्ये आले. तर परमपूज्य सच्चिदानंद महाराज
सच्चिदानंद महाराज ज्यावेळेस भक्तीमध्ये आले तर त्यावेळेस ते काहीतरी 17-18 वर्षाचे होते आणि 17-18 वर्षाचे होते आणि ज्यावेळेस ते प्रभुपादांना भेटायची त्यांना खूप इच्छा होती की हे प्रभुपाद कोण आहे, मला त्यांना भेटायचं. तर त्यांना समजलं की प्रभुपाद येत आहे. तर भक्तांनी मंदिरातल्या भक्तांनी सांगितलं की प्रभुपाद येत आहे आणि तुम्हाला प्रभुपादांना भेटता येईल. प्रभुपादांना भेटण्याची त्यांची उत्कंठा जागृत झाली. कधी प्रभुपाद येतात दिवसाची त्या वाट बघत होते आणि तो दिवस उजेडला. सर्व भक्त एअरपोर्ट प्रभुपादांना रिसिव्ह करायला गेले. आता सर्व भक्त त्या ठिकाणी कीर्तन करतात, हे पण कीर्तन करत होते. आणि ज्यावेळेस विमान थांबलं आणि त्या विमानाची ज्या पायऱ्या आहेत त्या पायरीवरून प्रभुपाद खाली उतरत होते, तर ह्यांनी सर्वांनी काय केलं, दंडवत प्रणाम केला. परंतु त्यांची नजर प्रभुपादांवर गेली, सच्चिदानंद स्वामी महाराजांची. त्यावेळेस त्यांना असं दिसलं की प्रभुपादांच्या मागच्या बाजूला एक अशी आभा तयार झालेली. आभा म्हणजे आपण बघतो प्रकाश. मागच्या बाजूला त्यांना असा प्रकाश दिसला आणि तो प्रकाश दिसल्यानंतर त्यांना समजलं की ही व्यक्ती साधी सुधी कोणी नाही म्हणले, ही दिव्य व्यक्ती आहे म्हणून भगवंतांच्या धामातून आलेली आहे हे त्यांना त्यांनी जाणवलं. आणि त्याच वेळेस त्यांनी विचार केला की हेच माझे गुरु असतील, मी ह्यांना शरण जाऊन हेच माझे गुरु असतील. तर अशा पद्धतीनं भगवंतांच्या भक्तांचं किंवा साधू संतांचं जर दर्शन घेतलं तरी त्यांनी भक्ती आपल्या हृदयामध्ये भक्तीचं बीज तयार होतं. पुढं जर एखादा व्यक्ती सत्संगामध्ये जर येऊन बसला, सत्संगामध्ये जर येऊन बसला तर त्याच्या जन्मजन्मीचं जे पाप आहे ते नाश होतं किंवा त्याचं हृदय शुद्ध होतं असं शास्त्र सांगते. फक्त कीर्तन करत असताना एखाद्याने जर असा विचार केला की अरे हे किती खुश आहेत, म्हणजे आपल्याला वाटतं ना एखाद्या वेळेस नवीन भक्त जर आला मंदिरामध्ये, असे बरेच अनुभव पाहिले की अरे ही लोक किती खुश आहेत, आनंदाने नाचताय, गोळ्या मारताय आणि भगवंताचं नाव घेताय, असं त्याच्या मनामध्ये आलं. तरी त्या ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये भक्तीचं बीज म्हणजे अंकुरित झालं. आणि ते अंकुरित झाल्यानंतर ते जे बीज आहे ते कधी फलित होईल सांगता येत नाही. मग ते 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यानी, वर्षांनी होईल, कधी सांगता येत नाही. अशा पद्धतीनं भक्तीचं जे बीज आहे त्याचा भक्तीचा जन्म हा भक्तांच्या संघामध्ये होतो. एखाद्याने जर संन्यासाचं जर दर्शन घेतलं, आपल्या इस्कॉनमध्ये दर 2-3 महिन्यांनी आता महाराष्ट्र गेले तर वेगवेगळे महाराज येतात. जर समजा एखाद्या अभक्ताने त्यांचं जरी नुसतं दर्शन जरी घेतलं तरीही त्याच्यामध्ये, त्याला माहिती नाही आपण दर्शन घेतलंय, परंतु तरीही त्याच्यामध्ये भक्तीचं बीज हे त्याच्यामध्ये टाकलं जातं, अंकुरित होतं. रस्त्याने जर समजा एखादा माणूस चाललेला आहे आणि त्या एखाद्या ठिकाणी कथा चालू आहे आणि चालता चालता जर तो त्या ठिकाणी क्षणभर थांबला आणि त्याला जर भगवंतांच्या कथेचा 1-2-3 वाक्य जरी त्याच्या कानावर जर पडले तरीही त्या ठिकाणी त्याच्या भक्ती त्या ठिकाणी जागृत होते. अशा पद्धतीनं भक्तांचा संघ हा कुठलाही कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ या सर्वांसाठी हा भक्तांचा संघ आवश्यक आहे. आता मी भक्तीमध्ये 15 वर्ष झाले, माझी ब्राह्मण दीक्षा झाली आणि मला गीता, भागवत सगळं समजतंय, मला आता भक्तांच्या संघाची गरज नाही, असं होऊ शकत नाही. कारण का, भक्तांचा संघ जर सुटला तर त्याचा पतन निश्चित आहे. भक्त मनुष्य एकटा भक्ती करू शकत नाही. तर त्याचे जे उन्नत जे भक्त आहेत, प्रेम भक्तीच्या स्तरावरील भक्त सुद्धा भक्तांचा संघ करतात. उदाहरणार्थ चैतन्य महाप्रभूजी हे सुद्धा भक्तांच्या संघमध्ये होते. भक्तांचा संघ करायचे आणि म्हणजे ज्यावेळेस ते जगन्नाथपुरीमध्ये गंभीरा या ठिकाणी राहायचे त्यावेळेस स्वरूप दामोदर, त्यानंतर रामानंद राय यांच्या संघामध्ये राहायचे, हरिदास ठाकूर यांच्या संघामध्ये राहायचे. तर जे उन्नत होते, आता चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहे, परंतु त्यांनी सुद्धा भक्तांचा संघ केला. कारण का, आपल्याला हे दाखवून देण्यासाठी. कलियुगामध्ये दोषच दोष आहे, पण
भक्त संघात आल्यानंतर एक वेगळेपण आपल्याला जाणवतो. बघा आपण ज्यावेळेस बाहेर या भौतिक जगामध्ये वावरत असताना ऑफिसला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये बिझनेस असेल कोणाचा तर आपण हे ऐकतो, भौतिक चर्चा ऐकतो. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं होतात, लोकांमध्ये काम क्रोध लोभमोह त्यानंतर शिव्या देतात, एकमेकांवर आरोप करतात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एकमेकांवर ते लांछनं टाकतात. आणि ज्यावेळेस हे झाल्यानंतर हे आपण आठवडाभर अनुभवतो. पण ज्यावेळेस आपण सत्संगामध्ये येतो, भक्तांच्या संघामध्ये येतो, त्यावेळेस आपल्याला एक वेगळं पण जाणवतं का नाही सगळ्यांना? आपण एक आठवड्याचा रिचार्ज मारण्यासाठी याच ठिकाणी आलेलो असतो का? तर या ठिकाणी आपल्याला भक्तांचा संघ, भगवंताचं जे कीर्तन आहे, आरती जी आहे, हे जे आहे हे सर्व दिव्य आहे. आणि आपला जीवात्मा हा सुद्धा दिव्य आहे. तो त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याला टच होतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळेपण जाणवतं. भक्त संघ ज्यावेळेस जर आपल्याला भक्तांचा संघ जर नसला तर काय झालं असतं? आपण या ठिकाणी आलो असतो, आले असतो का? आपण भक्तांचा संघ जर नसला तर आपण कुठेतरी भौतिकतेमध्ये असतो, नोकरी करत असतो, किंवा व्यसनाधीन झालेला असेल, स्त्री लंपट झालेला असेल, कुठेतरी काहीतरी करत असेल. अशा पद्धतीनं आपल्याला ज्यांना भक्तांचा संघ नाही ते आपण बघतोय आजूबाजूला. या ठिकाणी मंदिरामध्ये मला वाटतं आजूबाजूची लोक कमी असतील, बाहेरची लोक जास्त असतील. कारण आमचा जो सत्संग आहे, आमच्या सत्संगमध्ये आमच्या 2-3 गल्लीतले एकही माणूस येत नाही, एकही व्यक्ती नाही. परंतु अर्धा 1-2 किलोमीटर अंतरावर आमच्याकडे भक्त येतात. कारण का? त्यांची सुकृतीच नाही. कारण का? ज्यावेळेस तुम्ही भक्तांच्या संघामध्ये येतात त्यावेळेस तुमची सुकृती वाढत जाईल आणि तुम्ही भक्तीचं बीज त्या ठिकाणी पेरलं जाईल. तर प्रभुपाद सांगतात की भक्तांचा संघ आम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्व शिकवतो. प्रभुपाद म्हणतात की भक्तांचा संघ आध्यात्मिक प्रगतीसाठी आम्हाला सर्व काही शिकवतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर या संघामध्ये आल्यानंतर मग तुम्हाला 4 नियम समजतील. माळा जप करायचा, दर्शन घ्यायचं, दर्शन कसं घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्हाला आरतीमध्ये येतात, आरती, कथा, प्रसाद हे सर्व या ठिकाणी तुम्हाला समजतं. पूर्ण श्रद्धेने व विनम्रतेने जर आपण उन्नत भक्तांचा संघ प्राप्त केला तर लवकरच आपल्याला सिद्धी प्राप्त होते. आता सिद्धी प्राप्त व्हायला कुणाला सिद्धी प्राप्त झाली तर तसं नाही. कारण सिद्धी प्राप्त होणे म्हणजे याचा अर्थ आपण काय असे चमत्कार वगैरे करत नाही. प्रभुपादांना प्रश्न विचारला गेला की रिपोर्टरने ते म्हणले, प्रभुपाद तुम्ही चमत्कार करून का दाखवत नाही? म्हणते चमत्कार करत नाही. म्हणजे मी खूप चमत्कार केले. प्रभुपाद म्हणजे काय चमत्कार आहे? दिसत तर काहीच नाही. म्हणजे ही जी लोक आहेत, हिप्पी लोक, या लोकांना मी हॅपी केलं. कारण का? हे मांस मच्छी मटण खात होते, त्यांनी ते बंद केलं. त्याच्या हे जुगारी होते, जुगार खेळणारे होते, परस्त्री संघ करणारे होते, हे सगळे. तर ह्याच्यामध्ये मी भक्ती जागृत केली. अजून काय पाहिजे? ही एक प्रकारची सिद्धीच आहे. तर ज्यावेळेस उन्नत भक्तांचा आपण संघ करतो त्यावेळेस सिद्धी प्राप्त होते. भक्तांचा संघ ही भगवंतांची सर्वात मोठी कृपा आहे. ज्यावेळेस भगवंतांची कृपा होते त्यावेळेस पहिल्यांदा काही लोक म्हणतात आमच्याकडे आमच्यावर भगवंतांची कृपा झाली, भगवंतांची कृपा झाली म्हणून आम्हाला घर मिळालं, त्याच्यानंतर आम्हाला गाडी मिळाली, आम्ही जमीन घेतलं, गाडी, बंगला, पती पत्नी, मुलं बाळ. ते म्हणजे भगवंतांची आमच्यावर कृपा झाली. फार मोठे संकट होतं, ते टळलं. आमची जमीन कोर्टामध्ये अडकली होती, 4 एकर जमीन सुटली. ही भगवंताची कृपा नाही. तर हे शास्त्रामध्ये वर्णन आहे. जे तुमचं विधी लिखित आहे हे तुम्हाला मिळालेलं आहे, ते तुम्हाला मिळणारच होतं. त्याला भगवंताची कृपा म्हणत नाही. भगवंताची कृपा ही जेव्हा होते त्यावेळेस त्याला भक्तांचा संघ प्राप्त होतो. भगवंतांच्या कृपेद्वारे पहिल्यांदा भक्तांचा संघ प्राप्त होतो आणि त्याच्याबरोबर त्याला भक्तांची
आणि भगवंताची सेवा केली. या दोन गोष्टी पहिल्यांदा भगवंत, ज्याच्यावर भगवंत कृपा करतात त्याला दोन गोष्टी देतात, एक भक्तांचा संग आणि दुसरं सेवा. पण आम्ही एवढे मूर्ख आहोत की भगवंताची कृपा समजण्यासाठी सुद्धा आपल्याला कृपा लागते. भगवंताची जी कृपा आहे ही कृपा आपल्यावर झालेली आहे हे सुद्धा आपल्याला समजत नाही, पण ती समजण्यासाठी सुद्धा आपल्याला कृपा लागते. त्याला सुद्धा भगवंताच्या भक्तांची कृपा लागते, तेव्हा ती कृपा आपल्याला समजते. उदाहरणार्थ तुमच्यावर कृपा झाली, तुम्ही या सत्संगमध्ये आलाय, काय थोड्याशा गोष्टीवरून तुम्ही नाराज होता, काय मला प्रसाद नाही दिला, मला सेवेला नाही बोलवलं, त्याच्यानंतर कोणतरी एखाद्याचा अपमान करतो, बघा आत्ताच आला, प्रसादाच्या वेळेसच आला, त्याच्यानंतर प्रसाद घेताना मला गुलाबजामच नाही मिळाला, जवळ आल्यानंतर गुलाबजाम संपला, काय अशी घटना घडलेल्या आहे. आणि याच्यामुळे काय होतं, नाराज होतो. नाराज झाल्यानंतर मग तो काय म्हणतो, तुम्ही आता मंदिरामध्ये येत नाही. तर ही जी भगवंताची जी कृपा आहे, तर ही कृपा सुद्धा आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ एखादा लहान मुलगा आहे आणि त्या लहान मुलाला जर त्याच्या हातामध्ये 2000ची नोट दिली तर तो काय म्हणणार, हा कागद आहे, हे माझं खेळ नाही. पण आपल्या दृष्टीने तिचं महत्व काय, 2000ची नोट. तो ज्यावेळेस असं काहीतरी करत असतो, आपलं लक्ष त्याच्याकडे असतं, त्या नोटेकडे असतं आणि काय करतो, फाडून आपण त्याला सांगत असतो. कारण का, त्याचं मूल्य आपल्याला माहिती असतं. त्या लहान मुलाला त्याचं मूल्य माहिती नसतं आणि मग आपण त्याच्याकडून अंगद काढून घेतो. कारण का, तर त्या पद्धतीने आपण आहे. आपल्याला फक्त संघाचं मूल्य माहिती नाही, भगवंताच्या कृपेचं मूल्य माहिती नाही. तर हे मूल्य आपल्या ही कृपा समजण्यासाठी सुद्धा भक्तांची कृपा वापरते. तर भक्त संघाची एक कथा येते, विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी. विश्वामित्र आणि वशिष्ठ मुनी हे दोन मित्र होते. आणि एकदा वशिष्ठ मुनी विश्वामित्राकडे काहीतरी कारणानिमित्त जातात आणि त्यांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं अतिथी देवो भव, आपण आपल्या घरामध्ये आल्यानंतर पाहुण्याचं स्वागत करतो, आणि स्वागत केल्यानंतर आपण जाताना काहीतरी त्यांना देत असतो, बरोबर. काहीतरी शेतकरी असेल तर तो वानावळा देतो. वानावळा म्हणजे आपलं काहीतरी घरामध्ये काही भाजीपाला शेतात पिकलेला असेल तर तो देतो. अशा पद्धतीनं वशिष्ठ मुनी वशिष्ठ मुनीला 1000 त्यांनी तपश्चर्या केली आहे. 6000 वर्ष तपश्चर्या केली, अनेक वर्ष तपश्चर्या केली. तर ते त्यांना जाताना 1000 वर्ष तपस्याचं फळ देतात आणि त्यांना जातात. हरे कृष्ण ते जातात. आता काही दिवसांनी वशिष्ठ मुनी विश्वामित्र हे वशिष्ठ मुनीकडे येतात आणि वशिष्ठ मुनीकडे आल्यानंतर ते त्यांचा पाहुणचार करतात, त्यांना प्रसाद वगैरे देतात, विचारपूस करतात. आणि ज्यावेळेस ते जायला निघतात त्यावेळेस वशिष्ठ मुनी काय करतात, त्यांना एक दिवसाच्या सत्संगाचं फळ देतात. एक दिवसाच्या सत्संगाचं फळ देतात. तर विश्वामित्रांना वाटतं की मी ह्यांना म्हणजे माझ्याकडे आले आणि मी यांना 1000 वर्षाच्या तपस्येचं फळ दिले आणि हा माणूस मी ह्याच्याकडे आले तर मला 1 दिवसाच्या सत्संगाचं फळ देतो, ही कशी तुलना होणार, हे चुकीच आहे. ते त्यांच्याबरोबर भांडण करायला लागले. म्हणजे हे कसं शक्य, म्हणजे मी 1000 वर्षाच्या तपस्याचं फळ दिले आणि तुम्ही मला 1 दिवसाच्या सत्संगाचं फळ देतात, नाही म्हणते. तर त्यांच्यामध्ये भांडण आणि ते जातात शेषनागाकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं ते सांगतात की न्याय निवाडा करा, असं हे माझ्याकडे आले, त्यांनी सगळं ऐकून घेतलं. आता शेषनाग काय म्हणतात, आता माझ्या डोक्यावर म्हणजे पृथ्वी आहे, काय मला जर तुमचा आता निवाडा करायचा असेल तर म्हणजे ही जी पृथ्वी आहे माझ्या डोक्यावरची ही तुम्ही म्हणजे कुणीतरी जरा तुमच्याकडे घ्या, म्हणजे मला निवाडा करता येईल, काय हिचा भार पेला. तर मग पहिल्यांदा काय करतात, विश्वामित्राकडे पृथ्वी देतात शेषनाग.
आता शेषनाग विश्वामित्रांकडे पृथ्वी दिल्यानंतर त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. 1000 वर्षाचा तपश्चर्याचं फळ त्यांनी वशिष्ठ मुनींना दिलं. जसं ते पृथ्वीचा भार घेतात तसे ते अशा कोण पडायला आणि आम्ही पडत म्हणून परत शेषनागाच्या डोक्यावर ठेवतो. मग यांची पाळी वशिष्ठ मुनीची. मग वशिष्ठ मुनीकडे ते पृथ्वीचा भार देतात. म्हणजे मी न्यायवाडा करतो. तर वशिष्ठ मुनी ज्यावेळेस पृथ्वी घेतली त्यावेळेस त्यांनी ती डोक्यावर पेटली. मग त्यावेळेस शेषनाग हे विश्वामित्रांना सांगतात की म्हणजे त्यांनी 1 दिवसाच्या तपस्येचं फळ तुम्हाला दिलं काय हे बरोबर आहे आणि तुमची 1000 वर्षाची तपश्चर्या आणि 1 दिवसाच्या तपस्येचं फळ म्हणजे याची तुलना होऊ शकत नाही म्हणजे. कारण का भक्तांचा संघ हा इतका महत्वाचा आहे की त्यापुढे तपश्चर्या सुद्धा तितकी आहे. असं हा भक्तांचा जो संघ आहे ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या मार्फत आपण असं शिकू शकतो. तर भक्तांचा जो संघ आहे आम्हाला या दुनियात सर्वात मोठे दुःख म्हणजे भक्तांचा संघ न मिळणे. आपल्याला जर भक्त जर असेल आणि जर समजा ज्यावेळेस माझी बदली झाली आणि मी कराडला गेलो तर मला त्यावेळेस तिथं भक्त आहे का नाही माहिती नव्हतं. तर अक्षरशः 6 महिने तिथं भक्तांचा संघ मिळाला नाही. नंतर तिथले जे भक्त म्हणजे सत्संग कुठला होता एकमेकांच्या परस्पर भांडणामुळे किंवा कुठला तरी मॅटर झाला होता. नंतर मी त्या ठिकाणी गेलो 2-4 लोकांना भेटलो म्हणजे चला आपण सत्संग सुरू करूया. हळूहळू करत तिथं 10-15 जण जमा झाले. सत्संग सुरू केला. म्हणजे मी लेक्चर करत काही वेळेस आम्ही कीर्तनच करायचो. काहीतरी एखाद्या वेळेस आपण प्रभुपादांचं पुस्तक वाचूया अशा पद्धतीने सत्संग सुरू केला. आणि तो कुठल्याला सत्संग आज त्या ठिकाणी जवळजवळ त्यांच्याकडे 150 ते 200 भक्त आहेत. सत्संग 3 ते 4 वर्ष बंद पडला होता. ज्यावेळेस मी 2016 ला गेलो आणि त्यावेळेस सत्संग अशा पद्धतीनं तिथे गेल्यानंतर कारण भक्तांचा जर संघ नसेल तर आपण पूर्णपणे डाऊन होतो. आज तुम्ही या ठिकाणी बसलेला श्रवण करताय इथून गेटच्या बाहेर मंदिराच्या बाहेर गेलं की भौतिक मायाशक्ती तुमच्यावर लगेच अटॅक करते आणि सोडते चला मोबाईलवर काय गाणे आहे का पिक्चर बघा अशा पद्धतीने आपल्याला ते अट्रॅक्ट करत असते. ठीक आहे एक शेवटचा मुद्दा घेतो मी. तर फक्त संघाची तुलना हे शास्त्रामध्ये केलेलं आहे. फक्त संघाची तुलना ही कशा बरोबर होऊ शकत नाही. तर भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये 18व्या अध्यायातला 13वा श्लोक भागवतम पहिला स्कंद 18वा अध्याय आणि 13व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सकाम कर्माचे फळ हे स्वर्गलोक आहे. ज्यावेळेस तुम्ही कर्म करता मनामध्ये इच्छा ठेवून कर्म करता दान देता पुण्यकर्म करता त्यावेळी माणूस स्वर्गलोकामध्ये जातो. सकाम कर्माचं फळ हे स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकामध्ये तो काय करत असतो शिण्या पुण्य मध्यलोकी विसरते वर जा खाली ये वर जा खाली ये करत असतो. खाली आला का परत पुण्यकर्म करतो स्वर्गामध्ये जातो तिथं उपभोग घेतो परत खाली येतो. अशा पद्धतीनं खाली जाऊन हे करत असतो आणि नंतर त्यांना समजतं का हे काय आपण करतोय. मग तो ज्ञान मार्गाकडे वळतो आणि ज्ञान मार्गाचं फळ जे आहे ते आहे मोक्ष मुक्ती. तर या संसारातून मुक्ती प्राप्त करायची त्याला समजतं की हे स्वर्गलोकामध्ये खाली वर जाऊन काही उपयोग नाही. तर मुक्ती प्राप्त केली पाहिजे. या जन्म मृत्यू ज्याला व्याधी याच्यातून आपण बाहेर सुटलं पाहिजे. मग तो मुक्ती ज्ञानाद्वारे मुक्ती प्राप्त करतो. मग भगवंत त्याला मुक्ती देतात. तर मुक्ती ही हे तो ब्रह्मज्योतीमध्ये जातो तो जीवात्मा आणि ब्रह्मज्योतीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला दाखवलं जातं का आता हे तुझं ठिकाण. तर त्या ठिकाणी काहीच नसतं तिथं. कारण त्याच्याबरोबर बोलायला कोण नाही त्याच्याबरोबर संवाद साधायला कोण नाही त्याला मग संपूर्ण दिलेलं असतं. पण तिथं जर दुसरा मनुष्यच नाही तर तो कसा आदान प्रदान करणार. आज जर आपल्या घरामध्ये एकटा माणूस असेल तर त्याला जर कोणी नाही तर त्याच्याकडे भरपूर गडगडचा पैसा आहे गाडी मोटार आहे सगळे काय जमीन जमला सगळे पण त्याला माहितच नाही. तर तो
त्याचा आदान प्रदान करणार कसं, त्याचे तो आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना ते शेअर कसं करणार. अशा पद्धतीनं ज्यावेळेस ब्रह्मज्योतीमध्ये जीवात्मा जातो त्यावेळेस तो त्या ठिकाणी असा लटकून राहतो आणि त्यावेळेस त्याला समजतं अरे आपण फक्त ज्ञान प्राप्त केलं, भगवंताची भक्ती केली नाही. आणि तो तिथं पुन्हा शास्त्र सांगते की तिथं गेल्यानंतर त्याला पश्चाताप होतो आणि पश्चाताप झाल्यानंतर पुन्हा तो मध्य लोकामध्ये येतो. तर हे जे दोन पुण्यफळ आहे, सकाळ कर्माचं पुण्यफळ स्वर्गलोक आणि ज्ञान मार्गाचं पुण्यफळ मोक्ष, ह्याची सुद्धा तुलना ही साधू भक्तांच्या संघाच्या लेवलला येऊ शकत नाही. कसं तर एखादा जर समजा साधक असेल, नवीन भक्त आहे आणि तो भक्ती करायला नुकतीच सुरुवात केलेली आहे, त्याला अजून भक्तीचं फळ पण मिळत नाही, परंतु यांना भक्तीचं फळ प्राप्त झालेलं आहे, यांना सकल कर्माचं फळ स्वर्गलोक मिळालेलं आहे, ज्ञान कर्माचं फळ त्यांना मोक्ष मिळालेला आहे. तर हा जो साधक आहे, या साधकाची भक्ती आणि हे स्वर्गलोक आणि हे मोक्ष ह्याची तुलना सुद्धा होऊ शकत नाही. तर भक्त संघाचं जे पारड आहे हे नेहमी जड असणार असं भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये 18व्या अध्याय 13व्या श्लोकामध्ये सांगितलं. म्हणून भक्तांचा संघ हा खूप महत्वाचा आहे. आणि आज आपण या ठिकाणी जे आलेले आहात तर आपलं हे फार मोठं पुण्य आहे. आपण मागच्या जन्मामध्ये फार मोठं भक्ती केले, सुकृती आहे, म्हणून तुम्हाला आज हा संघ प्राप्त झालेला आहे. तर 9:15 झालेले आहे. तर त्याच्यामध्ये प्रवचनामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला तुम्ही माफ करा, कारण माझे काळेवाडीमध्ये पहिलीच वेळ आहे. तसं बऱ्याच ठिकाणी केले, परंतु काळेवाडीमध्ये पहिलीच वेळ आहे. काळेवाडी जे भक्त आहेत ते माझे काही सिनियर आहेत, माझ्याबरोबर दीक्षा झालेले आणि 2008 पासून माझा त्यांच्याशी परिचय आहे. आणि आज त्यांच्या आशीर्वादामुळेच मी या ठिकाणी तुमच्या बरोबर भगवंतांबद्दल बोलू शकलो. तर आजची ही सेवा तुम्ही मला बोलवली, त्याच्यासाठी मला जे प्रभूजी सच्चिदानंद प्रभूजी यांनी मला त्यासाठी योग्य समजलं. तर या ठिकाणी आजच्या या प्रवचन रूपी सेवेला विराम देतो.